तुम्ही विचार करत असणार ही काय हलवत बसलीये, तर आमचं चाललंय एक पाऊल नैसर्गिक शेतीकडे. कृषी विज्ञान तंत्र अंकुश पाटील सर पलूस यांच्याच प्रेरणेने आम्ही तयार करत आहोत लाईम सल्फर हे औषध. तर यासाठी घेतले 10 लिटर पाणी, 1 किलो चुना आणि 2 किलो गंधक आणि हे सर्व मिश्रण उकळण्यासाठी रिकामा तेलाचा डबा. चूल पेटवली, त्यावरती रिकामा तेलाचा डबा अशा प्रकारे कट करून ठेवला की ज्यामध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थित उकळलं जाईल. त्यामध्ये 10 लिटर पाणी टाकलं आणि 1 किलो चुना टाकला. हे मिश्रण थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 2 किलो गंधक घातलं आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवलं, कारण उकळून खाली पडू नये म्हणूनच. हे उकळून झाल्यावरती 1 तास उकळी काढली, तेव्हा कुठं या मिश्रणाचा कलर लालसर असा झाला. हे आपण वापरू शकतो आपल्या शेतातील सर्व पिकांसाठी. भाजीपाला, माळवं, ऊस आणि कोणती पिकं घेत असशीला तर त्या सर्वांसाठीच हे फार उपयुक्त आहे. यामुळं आपल्या जमिनीची सुबकता टिकून राहते आणि पिकांचं आणि आपलं देखील आरोग्य सुरक्षित राहतं. पिकांवर येणारी कीड कमी होते, म्हणूनच हे वापरलं जातं. आम्ही पण हे वापरून बघणार आहे. वापरल्यानंतर कसा रिझल्ट येतो हे देखील तुम्हाला सांगणारच आहे. तर हे वापरायचं कसं, तर 4 लिटर अळवणीसाठी 1 ड्रिचिंग आणि फवारणी केली तर 3 लिटरला 1 मिली ते 2 मिली असं वापरायचं. याचा वापर केल्यानंतर आपल्या जमिनीतील नत्र टिकून राहील आणि आपल्या जमिनीचा विकास व्यवस्थित होण्यास मदत करतं. तर आपण तयार केले हे औषध, याचा जमिनीला कोणताही त्रास होत नाही आणि आपल्या आरोग्यालाही कोणताही त्रास होत नाही. हे बघा, याचा कलर लालसर झाला आहे. तयार झालं औषध.